जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील चैत्यगृहातील बौद्ध शिल्पावर अनोखा सूर्यकिरणोत्सव बघायला मिळत आहे। जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण 34 लेण्या असून यात 1 ते 12 बौद्ध, 13 ते 29 हिंदू, 30 ते 34 जैन धर्मीयांच्या लेण्या असून या ठिकाणच्या अप्रतिम शिल्पकलेने जगातील पर्यटन प्रेमींना नेहमी भुरळ घातलेली असून दररोज या ठिकाणी देशी विदेशी पर्यटकांची नेहमी वर्दळ दिसून येत असते। याच ठिकाणी असलेल्या लेणी क्रमांक 10 चैत्यगृह या नावाने संबोधल्या जाणाऱ्या लेणीत गौतम बुद्धाची विशाल मूर्ती ध्यानस्थ मुद्रेत दाखवण्यात आली असून वरील बाजूस या ठिकाणी स्तूपावर छत दाखवण्यात आल्यानं या लेणीला चैत्यगृह असं म्हणतात। बौद्ध धर्मीयांसाठी हे ठिकाण एक मोठे श्रद्धास्थान असून या बौद्ध धर्मात ध्यान साधनेलाही मोठे महत्त्व आहे, कारण याच लेणीच्या बाजूस असलेल्या लेणी क्रमांक 12 मध्ये गौतम बुद्धांची वेगवेगळ्या ध्यान मुद्रेतील कोरीव स्वरूपातील शिल्प बघायला मिळतात। यावरून या ठिकाणास ध्यानगृह म्हणूनही ओळखले जाते। लेणी क्रमांक 10 चैत्यगृहाच्या वरच्या पहिल्या मजल्यावर मुख्य प्रवेशद्वारावर पिंपळाच्या पानाचा आकार देऊन सुंदर नक्षीकाम करण्यात आले असून सिद्धार्थ गौतम बुद्धांनी तरुण वयातच शांतीचा मार्ग मिळवण्यासाठी राजपाट सर्व राजवैभवाचा त्याग करत पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती महानिर्वाण प्राप्त केले। यासाठी हे या ठिकाणी कारागिरांनी दर्शवले आहे। या ठिकाणीच थोड्या वरच्या बाजूस अर्धगोलाकार ठिकाणावरून सरळ रेषेत सूर्याची किरणे गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावर सध्या पडत असल्याने हा अनोखा किरणोत्सव दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असून पर्यटक या क्षणाला आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना दिसून येत आहेत। 22 डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस मानला जातो। या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो। अर्थातच पृथ्वीची सूर्याभोवती असणारी परिक्रमा कक्षा दंडगोलाकार असल्याने सूर्य हा या काळात जास्तीत जास्त दक्षिण दिशेकडे असल्याचा भास होतो। मात्र 22 डिसेंबर नंतर सूर्याचे हे दक्षिणेकडे सरकणे थांबते आणि सूर्य या तारखेनंतर हळूहळू उत्तरेकडे येऊ लागतो। साधारणपणे 21 मार्चला सूर्य बरोबर विषुववृत्तावर लंबरूप किरणे टाकत सरळ रेषेत येत असतो। साधारणपणे आजच्या दिवसाची जर माहिती सांगायची आपल्याला तर एकंदर या 34 ज्या लेण्या आहेत वेरूळमधल्या त्यातल्या ज्या बुद्धिस्ट केव्जमधली ही 10 नंबरची लेणी, या लेणीला विश्वकर्मा लेण्या असं सुद्धा म्हटलं जातं। आणि याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे सुतार की झोपडी असं नाव आहे। कारण की सुतार जेव्हा आहे तो सुतार आपलं घर कसं बनवेल तर सुतार सुद्धा इतकं छान आपलं घर बनवेल अशा पद्धतीची उपमा या ठिकाणी दिलेली आहे। आणि अशा पद्धतीची उपमा या ठिकाणी दिलेली आहे। तर उत्तरायणामध्ये आता सूर्य आहे, हा मकर संक्रांतीनंतर उत्तरायणामध्ये येत असतो आणि त्यातल्या या दिवसांमध्ये काही काळ ही जी सूर्यकिरण आहेत ही या बुद्ध मूर्तीच्या लेणीमधले समोरचा जो झरोका आहे त्या झरोक्यातून मूर्तीच्या चेहऱ्यावर काही काळ ती स्थिरावत असतात आणि ती स्थिरावल्यानंतर स्थापत्यकलेचा अद्भुत असा नमुना आपल्याला पाहायला मिळतो की अशा पद्धतीची सूर्यकिरणं या एका झरोक्यामधून भव्य अशा बुद्ध मूर्तीवर या ठिकाणी स्थिर व्हावीत। खरोखर त्या काळात म्हणजे 6व्या-7व्या शतकातलं स्थापत्याचा अद्भुत असा हा नमुना आहे। आणि याचप्रमाणे एक 30 नंबरची लेणी आहे, ती जैन लेणी आहे, छोटा कैलास तिला असं म्हटलं जातं। आणि वर्षातल्या अशाच एका दिवसामध्ये त्यामध्ये एक छोटं मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक महावीरांची मूर्ती आहे। तर त्या मूर्तीवर सुद्धा अशी किरणं ती स्थिरावलेली असतात। तर तोही असा एक पाहण्यासारखा अनुपम्य सोहळा आहे आणि हाही सोहळा आज तुम्ही पाहिलाच। सध्या या वेरूळ लेणी क्रमांक 10 चैत्यगृहातील बौद्ध शिल्पावर अनोखा सूर्य किरणोत्सव बघायला मिळत आहे।